जय श्रीराम मंडळी. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो केवळ भविष्यवाणी नाही. हा विषय आहे ग्रहांची ऊर्जा, मानवी मन आणि कर्म यांचा गूढ संगम. कन्या राशींसाठी जून 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या काळात काही ग्रह आपली स्थिती बदलतील, काही नक्षत्रामधून तीव्र ऊर्जा प्रवाहित होते आणि काही घटकांमुळे जीवनात अनपेक्षित वळणे देखील येऊ शकतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही गोष्टी अत्यंत शुभ परिणाम देणार असतील तर काही गोष्टी अत्यंत सावध राहण्याचा इशारा देखील देतील आणि काही गोष्टी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच कायमस्वरूपीचं बदलून टाकतील. ज्योतिषशास्त्र, विज्ञान आणि अध्यात्म यांचा आधार भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे केवळ आकाशातील पिंड नाहीत तर ऊर्जेचे वाहक घटक आहे. आधुनिक विज्ञान सांगते की ग्रहांचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर सूक्ष्म परिणाम करते, तर चंद्राचा प्रभाव मानवी मन यांच्यावर किंवा भावनांवर जास्त प्रमाणात पडतो. सूर्यप्रकाशातील बदल मेंदूतील रासायनिक प्रक्रियांवर चांगल्या प्रमाणात परिणाम करतात आणि अध्यात्म असे सांगते की प्रत्येक ग्रह हा कर्माचा दूत आहे. मानवी जीवन हे या ऊर्जाच्या समतोलावरच चालते. कन्या राशी ही बुधाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे या राशीवर बुद्धी, विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेचा सर्वाधिक प्रभाव बघायला भेटतो आणि या जून 2026 मध्ये या सर्व गोष्टीचा जास्त प्रमाणात कन्या राशीवर किंवा कन्या लग्नावर चांगल्या प्रमाणात प्रभाव बघायला भेटणार आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कन्या राशी आपल्या स्वराशीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या राशीमध्ये या जून महिन्यात भ्रमण करणार आहे, गोचर करणार आहे. कन्या लग्नावाल्यांचे दशम स्थानातील मिथुन राशीवरती गोचर स्थितीचे भ्रमण म्हणजे तुमच्या करिअरमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती, नवीन संधी, संवाद कौशल्य मजबूत होणे आणि व्यवसायात नवीन लाभ, नवीन एखादी महत्त्वाची डील देखील या काळात तुमच्याकडनं होण्याचे चान्सेस आहे. फक्त बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. कुठल्याही गोष्टींमध्ये अति ओव्हरफ्लोमध्ये जाऊन कुठलीही डील होकार देऊ नका. कागदपत्रांमध्ये देखील या काळामध्ये तुम्हाला बोलण्यातून फसवण्याचे देखील या काळामध्ये चान्सेस होऊ शकते. इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हे चांगल्या प्रमाणात फायदा देईल. त्याचे महत्त्वाचे कारण असेल बुध 29 मे 2026 ते 21 जून 2026 पर्यंत मिथुन राशीत स्वग्रही असणार आहे आपल्या कर्मस्थान. कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी दशमस्थान हे कर्मस्थान आहे. कर्मस्थानात जेव्हा बुद्धीचा कारक, वाणीचा कारक, कम्युनिकेशनचा कारक आणि प्रेझेंटेशन स्किलचा कारक जेव्हा बुधासारखा ग्रह स्वस्थानी येतो तो व्यक्तीला सगळ्या प्रकारात लाभ देतो. व्यक्ती बौद्धिकतेच्या जोरावरती सर्व गोष्टी हँडल करण्याची ताकद ठेवतो. व्यक्तीच्या बोलण्यामध्ये तीक्ष्णता येते. व्यक्तीच्या बोलण्यावरती लोक आकर्षित होतात आणि व्यक्ती बोलण्यात पटाईत तयार होते. या सर्व गोष्टीचा फायदा कधीपासून कधीपर्यंत आहे तो म्हणजे 29 मे 2026 पासून तो सुरू झालेला आहे ते 21 जून 2026 पर्यंत मिथुन राशीत स्वग्रही असणारे बुध असणार आहे. त्यानंतर त्यांची दुसऱ्या गोचर किंवा दुसरी परिस्थिती कशी असणार आहे, 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 पर्यंत कर्क राशीमध्ये बुध असणार आहे. या परिस्थितीमध्ये कर्क राशीमध्ये गेलेले बुध ऑलरेडी ज्या ठिकाणी पहिलेच गुरु ग्रह विराजमान आहे, बुध आणि गुरुची चांगल्या पद्धतीची युती या काळामध्ये तयार होणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना हा काळ 21 तारखेपर्यंत चांगला असणार आहे, पण त्यानंतर व्यापारी क्षेत्रामध्ये जो काही फ्लो आहे तो कमी होताना दिसेल. बिझनेस क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना बिझनेसला घेऊन इथून पुढच्या काळात म्हणजे 21 तारखेनंतर 21 जून 2026 नंतर तकलीफ बघायला भेटू शकते. ती कितीपर्यंत, या सर्व परिस्थितीमध्ये बिझनेस करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या लोकांना बिझनेस हळूहळू कमी होणारी तारीख असेल 21 जून ते 23 जुलै 2026. त्याचे कारण असं असणार आहे की बुध ग्रह या काळामध्ये वक्री होणार आहे. वक्री बुध जेव्हाही होतात तेव्हा कर्मस्थानातून ज्यावेळेस कुठलाही ग्रह वक्री होतो त्यावेळेस तो व्यापार क्षेत्राला, व्यक्तीच्या चालत्या फिरत्या लाईफवरती खूप मोठा प्रभाव करतो. बिझनेसचा कारक, व्यापार क्षेत्राचा कारक जेव्हा बुधासारखा ग्रह वक्री होणार तो बिझनेसवाल्या लोकांना नक्कीच माघार घ्यावं लागणार. बिझनेस क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कमी बघायला भेटणार. त्याच्यानंतर त्याचा वक्री होण्याचा जो काळ असेल 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बुध वक्री होणार आहे. त्यामुळे व्यापारी क्षेत्रावाल्या लोकांना या काळामध्ये चांगल्या प्रमाणात तकलीफ बघायला भेटणार आहे. या काळामध्ये व्यक्तीला अतिविचार करणे हा प्रकार देखील जास्त प्रमाणात जाणवेल. निर्णयामध्ये गोंधळता येऊ शकते आणि कामाच्या ठिकाणी मानसिक दबाव देखील वाढणार आहे या बुधाच्या गोचरामुळे कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी. गणपती भगवंताची उपासना करावी, ओम बुम बुधाय नमः नियमित स्वरूपात जप करावा आणि आपल्या वजना एवढा गायीला चारा दान करावा, जेणेकरून कन्या राशीवाल्यांना किंवा कन्या लग्नवाल्यांना आपल्या स्वस्थानी कर्मात आलेले गुरु चांगल्या पद्धतीचा फायदा देतील. तसेच सूर्य भगवान तुमच्या पत्रिकेत किंवा कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना 15 मे 2026 ते 14 जून 2026 पर्यंत वृषभ राशीत असणार आहे. त्याच्यानंतर 14 जून नंतर सूर्य तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या लग्नासाठी 15 जून
2026 ते 15 जुलै 2026 पर्यंत मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे, जे की भाग्यामध्ये तुमची वृद्धी करण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये तुमचे मन लागेल. वडील किंवा वरिष्ठ व्यक्तीकडे तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात सहकार्य देखील भाग्यातून कर्मात गेलेल्या सूर्यामुळे बघायला भेटू शकतो. प्रवासाचा योग देखील या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन मोठी संधी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात जाणून येऊ शकते. 15 जून 2026 नंतर 30 जून 2026 पर्यंत जो काळ असणार आहे तो म्हणजे सूर्य तुमच्या पत्रिकेत दशम स्थानात भ्रमण करणार. मिथुन राशीमध्ये प्रवेश केलेले सूर्य भगवान तुम्हाला चांगल्या प्रमाणात फायदा देतील व या ठिकाणी आधीच बुध ग्रह असल्यामुळे बुध आदित्य योग नावाचा एक चांगल्या प्रमाणाचा पॉवरफुल योग या ठिकाणी दशम स्थानात कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी या काळात बनवत आहे. 15 जून नंतर काळ तुमच्या करिअरसाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे. दशम स्थानातील सूर्य दिग्बली असतो. नोकरीमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल. नवीन मोठी जबाबदारी देखील तुम्हाला 15 जून नंतर भेटण्याचे चान्सेस आहे किंवा प्रमोशन मिळण्याची देखील दाट शक्यता या काळामध्ये दर्शवत आहे. सरकारी कामात अडकलेले पैसे देखील तुमचे मोकळे होतील आणि समाज आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. जे लोक व्यापार आहे त्यांच्या ब्रँडचे किंवा त्यांच्या पदप्रतिष्ठेचे किंवा त्यांच्या व्यापाराचे नाव चांगल्या प्रमाणात मोठे होईल आणि नोकरी व्यवसाय क्षेत्रात देखील सक्रियता वाढेल. पदप्रतिष्ठा आणि मान सन्मान देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. जे कोणी सरकारी क्षेत्रात काम करणार यांना कामाची गती देखील या काळामध्ये चांगली बघायला भेटेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या काळामध्ये या कर्मस्थानातील शिहर सूर्याच्या गोचरमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगल्या प्रमाणाचे संपर्क वाढेल. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ म्हणजे हाच असणार आहे, तो म्हणजे 15 जून 2026 ते 30 जून 2026 हा काळ तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा असणार आहे. सूर्य म्हणजे आत्मतत्व, त्यांचा कर्मस्थानातील प्रभाव म्हणजे अहंकार आणि जबाबदारीचा संघर्ष. या सर्व परिस्थितीमध्ये सूर्याच्या गोचर परिस्थितीसाठी शास्त्राने काही उपाय दिले. सूर्य भगवंताला नियमित स्वरूपाने अर्घ्य देणं चालू करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा आणि रविवारी गव्हाचे दान करा, ते पण गायीला केले तर अत्यंत चांगले. किंवा कुत्र्याला, लाल कुत्र्याला चपातीला तेल किंवा तूप लावून खाऊ घातल्याने चांगला फायदा या काळामध्ये कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना होणार आहे. चंद्रमा प्रत्येक 2.5 दिवसांनी राशी परिवर्तन करतो. या सर्व भावांवरती 2.5 दिवसाचा प्रभाव सर्व कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना चंद्रमाचा जाणवणार आहे. तो प्रभाव पूर्ण महिनाभरात कसा असणार आहे ओव्हरऑल, तो म्हणजे मनस्थिती वारंवार व्यक्तीची बदलत राहील, भावनिक अस्थिरता जाणवेल आणि निर्णयांमध्ये गोंधळ जाणवेल. त्याचे कारण कन्या राशी आणि कन्या राशीचे स्वामी बुध भगवान चंद्रमाचे शत्रू असल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये चांगल्या प्रमाणात गोंधळ जाणवेल. या सर्व परिस्थितीसाठी शास्त्राने उपाय दिला, तो म्हणजे प्रत्येक सोमवारी किंवा नियमित स्वरूपाने भगवान शिवाचे पूजन करावे. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जाप करावा, जेणेकरून चंद्रमाचे गोचर तुमच्यासाठी देखील चांगल्या प्रमाणात राहील कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी. मंगळाचे गोचर तुमच्यासाठी कसे असणार आहे ते बघू. मंगळ जो की व्यक्तीचा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि रक्तातील नात्यांचा कारक असतो, तो तुमच्या पत्रिकेतील 11 मे 2026 रोजी 11 मे 2026 ते 20 जून 2026 मध्ये तो तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे. तो स्वग्रही आहे. तो 20 जून 2026 पर्यंत अष्टमातील मंगळ तुम्हाला अचानक मानसिक अस्थिरता वाढवेल. अनावश्यक खर्च आणि चोटचपेट दुर्घटनांचे देखील या काळामध्ये जास्त चान्सेस दर्शवत आहे. पण त्यानंतर 21 जून 2026 पासून 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तो तुमच्या भाग्यात जाणार आहे. तो तुमच्या भाग्यातील मंगळ तुम्हाला सर्व भूमी भवन वाहनाच्या रिलेटेड सगळ्या पद्धतीचा फायदा देईल. वडील उपार्जित प्रॉपर्टीमधून तुम्हाला धनलाभ देखील होण्याचे चान्सेस आहेत. सासरच्या पक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रमोशन, डिपार्टमेंट चेंज, ट्रान्सफर, स्विच किंवा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये किंवा बिल्डर लाईनमध्ये किंवा रिअल इस्टेटवाल्या लोकांना या काळामध्ये अडकलेले पैसे देखील चांगल्या प्रमाणात भेटू शकते. पण या सर्व परिस्थितीचा रागावरती कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. चिडचिड होणे, झोपेवरती परिणाम आणि परदेश प्रवास करताना व्यवस्थित गाडी चालवणे हा महत्त्वाचा मंगळाच्या गोचर स्थितीवरती खूप जास्त प्रभाव पडणार आहे. त्यामुळे कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांनी कृपया 21 जून 2026 पासून होईल तेवढे सावधान राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी शास्त्राने उपाय दिलेला आहे, तो म्हणजे हनुमान चालिसेचे डेली 3 पाठ करावे. प्रत्येक मंगळवारी मसूर डाळ आणि गूळ गाईला खायला देणे, लाल वस्तूचे दान करावे, जेणेकरून या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या रागावरती कंट्रोल येईल आणि बोलण्या चालण्यात देखील कंट्रोल येईल. गुरु भगवंताचे गोचर स्थिती कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना जून 2026 मध्ये कशी असणार आहे ते बघू. गुरु तुमच्या पत्रिकेमध्ये 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 तुमच्या पत्रिकेत भाग्यात जाणार आहे, जे की तुमच्या कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी जे की चतुर्थ स्थान आणि सप्तम स्थानाचे मालक होऊन आय स्थान किंवा 11व्या स्थानात भ्रमण करत आहे. 11वे स्थान म्हणजे धनार्जन, भाऊबंदकीचे होणारा फायदा, मोठ्या भावांकडनं होणारी फायदा किंवा नाकाच्या संबंधाने जे काही तकलीफ असेल त्या सर्व गोष्टीतून सुटका म्हणजे 11वे स्थान आहे.
या काळात गुरु तुमच्या पत्रिकेत असल्यामुळे भाग्य मजबूत साध्य. आध्यात्मिक प्रगती देखील या काळामध्ये तुमची चांगली होईल. तुम्ही एक योग्य मार्गदर्शक म्हणून देखील या काळामध्ये चांगल्या सर्वत्र तुमची चर्चा होऊ शकते. या काळात तुम्हाला एक नवीन पदप्रतिष्ठा किंवा नवीन काही विद्या अर्जन करायची असेल ती देखील तुम्हाला फायदा होऊ शकते. कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी जून 2026 हा काळ विवाहाच्या योग्य दृष्टीने योग्य आहे का? तर हो, या काळामध्ये कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांचे चांगल्या पद्धतीचे विवाहाचे योग देखील दिसत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नवमस्त दृष्टी सप्तम स्थानावरती गुरुची पडत आहे. ती देखील स्वराशीस्त पडणारी दृष्टी विवाहासाठी पती पत्नींमध्ये वाद या सर्व गोष्टींना घेऊन कुठेतरी एक स्थिरता किंवा कुठेतरी एक फुल स्टॉप देणारा हा काळ चांगल्या पद्धतीचा असू शकतो. जे कोणी संततीचे रिलेटेड प्लॅन करत असाल, जे कोणी फॅमिली प्लॅनिंग करत असाल, यांना देखील हा काळ चांगल्या पद्धतीचा असणार आहे. जून 2026 कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी या काळामध्ये तुम्ही नवीन व्यापार चालू करत आहात, तो देखील तुमच्यासाठी चांगल्या फायद्याचा राहणार आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये अजून तुम्हाला त्याची पॉवरफुल बाजू मिळावी यासाठी ओम ब्रह्म बृहस्पती नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने 108 वेळा जाप करावा, जेणेकरून हे गुरुचे गोचर तुम्हाला येणाऱ्या 3-4 महिन्यात चांगल्या पद्धतीचे फायदा देईल. पुढील ग्रहाचे म्हणजे शुक्र ग्रहाचे गोचर स्थिती कन्या लग्न आणि कन्या राशीवाल्यांसाठी जून 2026 कसा जाणार आहे ते बघू. शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये 14 मे 2026 ते 7 जून 2026 पर्यंत मिथुन राशीमध्ये भ्रमण करण्यात आहे. तिथे की ऑलरेडी बुधाचे देखील त्या ठिकाणी भ्रमण असणार आहे. शुक्र आणि बुधाचा महालक्ष्मी योग शास्त्राने मांडलेला आहे. या काळामध्ये तुमच्या पत्रिकेत सुख आणि वैभवाचे कारक शुक्र तुमच्या एकादश स्थानात भविष्यात भ्रमण करणार आहे. ते म्हणजे 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 पर्यंत तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना एकादश स्थानात भ्रमण करणार. या परिस्थितीचा तुमच्या कन्या लग्नवाल्यांसाठी कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे? पैशाच्या बाबतीत जून महिना तुम्हाला मालामाल करू शकतो. 8 जून 2026 पासून तुमच्या बाबतीत आर्थिक लाभात गेलेल्या शुक्रामुळे तुम्हाला धनलाभाचे योग चांगल्या प्रमाणात दिसत आहे. जर तुम्ही शेअर मार्केट करत असाल, म्युच्युअल फंड किंवा कुठेतरी एखादी महत्त्वाची गुंतवणूक केली असेल तर तिथून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. भौतिक सुखाची देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात घरात वाढ होणार आहे. एखादी महत्त्वाची मौल्यवान वस्तू देखील या काळामध्ये कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना खरेदी करण्याची योग येते. मित्रपरिवारांकडनं देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि तुमच्या सासरकडनं किंवा पत्नीकडनं देखील एक महत्त्वाचे काहीतरी गिफ्ट तुम्हाला या काळामध्ये भेटण्याचे चान्सेस कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना चांगल्या प्रमाणात दिसत आहे. या काळामध्ये तुमचे भाग्य मजबूत होईल. प्रेम संबंधात सुधार होईल. प्रेम प्रकरणात देखील या काळामध्ये चांगली सुधार होताना दिसेल आणि धार्मिक कार्यात प्रवास देखील तुमच्या संबंधाने जून 2026 मध्ये संभवत आहे. आर्थिक संधी देखील या काळात वाढणार आहे आणि तसेच तुमची आर्थिक स्थिरता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होईल. पण आर्थिक खर्च देखील या काळामध्ये वाढणार आहे. आकर्षणामुळे विचलन देखील होईल, कारण जलतत्वीय राशींमध्ये जेव्हा देखील शुक्र जातात तेव्हा व्यक्ती एकापेक्षा अधिक व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचे देखील जास्त चान्सेस जून 2026 मध्ये शुक्राच्या या गोचरमुळे कन्या लग्नवाल्यांना किंवा कन्या राशीवाल्यांना जाणवत आहे. त्यासाठी उपायशास्त्रांनी देवी लक्ष्मी माचे पूजन करावे, पांढऱ्या वस्तूचे दान करावे आणि सुगंधी वस्तूचे किंवा सुगंधी अत्तराचे कुठल्या तरी देवीच्या मंदिरात दान करावे. त्यानंतर जून 2026 मध्ये कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी शनी भगवंताचे गोचर कशा पद्धतीचे असणार आहे ते बघू. शनी भगवान तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या लग्नासाठी 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 पर्यंत मीन राशीमध्ये तुमचे शनी भगवान सप्तम स्थानात गोचर करणार आहे. जे की कन्या राशीवाल्यांसाठी सप्तमात शनिदेव कुठेतरी व्यापारामध्ये दिरंगाई होती, बिझनेसमध्ये कुठेतरी तुमचे डिले बघायला भेटू शकते, पती पत्नींमध्ये मनमुटाव देखील होईल. पण आध्यात्मिक प्रवृत्ती देखील किंवा आध्यात्मिक प्रगती देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होईल. स्पर्धेमध्ये तुम्हाला विजय मिळवण्याची देखील या काळामध्ये जास्त शक्यता आहे. शत्रूवरती नियंत्रण किंवा शत्रूंवरती विजय देखील तुमचा या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. कुठले तरी कोर्ट कचऱ्यांचे कामं तुमची खूप दिवसापासून पेंडिंग होते, ते देखील तुम्हाला या काळामध्ये चांगला परिणाम देतील. कठोर परिश्रम करत होतात पण त्याचे फळ मिळत नव्हते, आता तो देखील फळ मिळण्याचा काळ या काळामध्ये सुरू झालेला आहे. साईड इफेक्ट्स काय असेल? मीन राशीमध्ये शनी भगवान असल्यामुळे कन्या राशी आणि कन्या लग्नवाल्यांसाठी शारीरिक थकवा जास्त प्रमाणात जाणे, कामाचा ताण वाढेल. या सर्व परिस्थितीत शास्त्राने काही उपाय दिलेले आहे, ते म्हणजे मोहरीच्या तेलाचे प्रत्येक शनिवारी किंवा नियमित स्वरूपाने शनी भगवंताला दान करावे, हनुमान चालिसेचे डेली 3 पाठ करावे आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने पठण करावे. राहूचे गोचर कन्या लग्नासाठी किंवा कन्या राशीवाल्यांसाठी जून 2026 साठी कसे असणार आहे ते बघू. राहू तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या लग्नासाठी किंवा तुमच्या राशीसाठी 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 मध्ये तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या लग्नासाठी किंवा तुमच्या राशीसाठी 12व्या स्थानात भ्रमण करत आहे, 6व्या स्थानात भ्रमण करत आहे. 6वं स्थान हे रोग, ऋण, रिपू, अचानक बदल आणि अनपेक्षित घटनांचे स्थान आहे. या काळामध्ये राहू म्हणजे रहस्यमय परिस्थितीकडे तुमचा कल वाढेल. कुठल्या तरी कोर्ट कचेरीच्या कामामधून
तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. तुमच्या मनात एखादी कुठली तरी भीती निर्माण होईल. त्याचे महत्त्वाचे कारण असेल तुमच्या 12व्या घरात असणारे सिंह राशीचे केतू. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत 12व्या घरात सिंह राशीचे केतू जातात अशा व्यक्तींना झोपेचं प्रमाणात कमी बघायला भेटते, भुकीच्या प्रमाणात कमी बघायला भेटते. जे काही व्यक्ती करतात त्या व्यक्तीच्या बाबतीत ऑल टाईम व्यक्तीला संभ्रम निर्माण करतो. त्याचे कारण म्हणजे महत्त्वाचे, सिंह राशीचे केतू व्यक्तीच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानावर वारंवार ठेच पोहोचवत असतात. व्यक्तीला बिनाकामी चिंता सतावत असते. कुठल्या प्रमाणचे असते, कुठल्या प्रकारचे असते ते देखील कळत नाही. पण या काळामध्ये ओव्हर थिंकिंगपणा देखील चांगल्या प्रमाणात होतो. षष्ठ स्थानातील राहू व्यक्तीला विश्वासघाताची भीती देखील वारंवार जाणवत असतो. या सर्व परिस्थितीमधून व्यक्तीला ऍक्सिडेंटल घटनेचे देखील चान्सेस आहे. कुठल्या तरी वास येणाऱ्या वस्तूची देखील रिॲक्शन होण्याची खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहे. या काळामध्ये कन्या राशीवाल्यांना आणि कन्या लग्नवाल्यांना एक महत्त्वाची सूचना दिली जाऊ शकते. कुणाकडनंही परफ्यूम, अत्तर आणि घड्याळ किंवा वॉच गिफ्ट घेऊ नका, नाहीतर तुमचा काळ नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही आणि बिनाकामी तुमच्या मागे संकटांचा काळ सुरू होऊ शकतो. उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. ओम राम राहावे नमः या मंत्राचा नियमित 108 वेळा पाठ करावा आणि काळ्या तिळाचे दान करावे. केतू भगवंताचे गोचर हे बोलण्यात बदल जाणवेल आणि सिंह राशीचे केतू व्यक्तीला कुटुंबापासून लांब राहण्याची आंतरिक भावना तयार करते. आर्थिक बाबतीत अनिश्चितता आणि आध्यात्मिक विचारांमध्ये खूप जास्त विचार वाढत. त्याचे कारण या व्ययातील केतूचे किंवा 12व्या घरातील केतूचे वैवाहिक जीवनावरती चांगल्या प्रमाणात प्रभाव बघायला भेटते. त्याचे साईड इफेक्ट्समध्ये काय होते, संवादांमध्ये एक दुसऱ्यांच्या संबंधाने तुटवडा बघायला भेटतो. पती पत्नींमध्ये चांगल्या प्रमाणात गैरसमज बघायला भेटतो. एकांतातील वेळ न दिल्या गेल्यामुळे गैरसमजाचे देखील जास्त प्रमाणात या गोचर स्थितीमुळे कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना प्रभाव जाणवणार आहे. या सर्व परिस्थितीसाठी शास्त्राने काही उपाय दिलेले आहेत. गणेश भगवंताची उपासना करावी, शांत वाणी ठेवा, जेणेकरून तुम्हाला या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या नुकसानाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही. आणि ध्यानधारणाकडे महत्त्वाची किंवा ध्यानधारणाकडे वेळ खर्च करा, जेणेकरून कन्या लग्न आणि कन्या राशीवाल्यांसाठी सिंह राशीतील केतू तुम्हाला चांगल्या प्रमाणात प्रभाव देतील. सुरुवातीला जून 2026 हा काळ तुमच्यासाठी ओव्हरऑल जर बघायचा झाला किंवा हा महिना तुमच्यासाठी ओव्हरऑल बघायचा झाला तर ते म्हणजे कसा, सुरुवातीला करिअरमध्ये दबाव बघायला भेटेल, पण नंतर लाभ आणि मान सन्मान देखील या परिस्थितीमध्ये चांगला प्रभाव भेटणार आहे. तुमच्या पत्रिकेत बुध आणि शुक्राचा प्रभाव मजबूत आहे. पैशाच्या संबंधाने विचार करायचा झाला तो म्हणजे मध्यम आणि चांगला. त्याचे महत्त्वाचे ग्रह कोणते कारणीभूत असतील ते म्हणजे शुक्र आणि सूर्य तुमच्या पत्रिकेत कर्मस्थानात भ्रमण करणार आहे. मानसिक स्थिती तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. त्याचे कारण आहे तुमच्या जन्मपत्रिकेत किंवा तुमच्या कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी राहू आणि मंगळाचा कुठेतरी संबंध बनतोय. त्याच्या रिलेटेड देखील मानसिक तणाव या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणवणार आहे. भाग्यामध्ये सुधारणा होणार आहे. त्याचे महत्त्वाचे कारण असणार आहे गुरु आणि शुक्राची युती ही आय स्थानात किंवा 11व्या घरात बनत आहे. आरोग्याच्या संबंधाने काळजी आवश्यक आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मंगळ शनीचा प्रभाव देखील कन्या लग्न आणि कन्या राशीवाल्यांना चांगल्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आईच्या तब्येतीची विशेष काळजी घेणं कन्या लग्नवाल्यांना चांगल्या प्रमाणात किंवा कन्या राशीवाल्यांना घेणं महत्त्वाचं असणार आहे. हा महत्त्वाचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा अंतिम इशारा म्हणजे किंवा हा महिना तुमच्यासाठी संधी प्लस परीक्षा दोन्ही आहे. कारण की घाई केली तर नुकसान तुम्हाला बघायला भेटू शकतो. राग केला किंवा रागराग केली तर संघर्षात वाढ होईल आणि संयम ठेवला तर नक्कीच कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांना या काळामध्ये नक्कीच यश भेटणार आहे. जे लोक कुठलेही शेअर मार्केट किंवा कुठल्याही फंडचे रिलेटेड काम करत असाल त्यांना डेट वाईट जरा प्रेडिक्शन करायचे झाले तर त्यांच्यासाठी शेअर मार्केटच्या संबंधाने जे लोक कुणीही शिक्षणाच्या संबंधाने शेअर मार्केट क्लासेस चालू करण्याचा प्लॅन करत आहात किंवा ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी 4 जून आणि 5 जून ही तारीख बेस्ट असणार आहे. या दिवसापासून जर तुम्ही शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत राहणार आहे. जे लोक शेअर मार्केट कुठल्या तरी म्युच्युअल फंड किंवा कुठेतरी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची तारीख असेल 22 जून ही सर्वात महत्त्वाची बेस्ट तारीख असेल. पण शास्त्राने काही महत्त्वाची या काळामध्ये किंवा जून महिन्यासाठी काही महत्त्वाच्या सावधानीवाल्या तारीख दिलेल्या आहे किंवा सावधानीवाल्या डेट्स दिलेल्या आहेत. त्या डेट्स व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही या महिन्यात व्यवस्थित पद्धतीने चालत्या रुटीनमध्ये फॉलो केल्या तर तुमच्यावरती येणारे महत्त्वाचे संकट नक्कीच टळू शकेल. त्या म्हणजे कोणत्या, 6, 7 आणि 8 जून या तिन्ही तारखांना जर तुम्ही 6 तारखेला दुपारी 12 पासून तुम्ही होईल तेवढे महत्त्वाचे स्वतःवरती रागावरती कंट्रोल ठेवा. रोगाच्या संबंधाने किंवा शारीरिक व्याधी कुठलीही झाली तर तिला अंगावरती काढू नका. कोणी कितीही तुमच्या संबंधाने वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमची माघार राहू द्या. नाही तर बिनाकामी तुमच्या संबंधाने कोर्ट कचऱ्या आणि वादविवादांना खूप जास्त मोठं स्वरूप येण्याचे कारण देखील हे 3 दिवस असू शकते. या काळामध्ये बिनाकामी शत्रू वाढतील, बिनाकामी कर्जबाजारीपणा देखील वाढेल आणि बिनाकामी आजारपण देखील या काळामध्ये वाढणार आहे. त्यामुळे सर्व बाजूनी तुम्ही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असेल कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी. त्याच्यानंतर 11, 12, 13 हे जून तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. ते म्हणजे कसे, या काळामध्ये तुमची मानसिक स्ट्रेस वाढण्याचा देखील जून
मध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात कन्या राशी किंवा कन्या लग्नवाल्यांना जाणवणार आहे। या काळामध्ये महत्त्वाचे कुठलेही ॲग्रीमेंट तुम्ही करू नका, नाही तर तुमच्या संबंधाने धोकाधडी किंवा फ्रॉड होण्याची देखील या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे चान्सेस दिसत आहेत। पण व्यापारी क्षेत्रावाल्या लोकांना 29 जून ते 23 जुलै या काळामध्ये तुमचा हा एक महिना तुमचा व्यवसाय कुठल्या तरी प्रमाणात ठप्प होताना किंवा हळूहळू कमी होताना दिसेल। त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील किंवा तुमच्यासाठी बुध भगवान वक्री होणार आहे, त्याचा व्यापारी क्षेत्रावर चांगल्या प्रमाणात प्रभाव भेटणार आहे। नोकरी, जे कोणी नोकरी बघत आहेत पण त्यांना नोकरी लागत नाही, जूनमध्ये कन्या लग्न किंवा कन्या राशीवाल्यांसाठी नोकरीसाठी उत्तम काळ जो असणार आहे 18 जून ते 22 जून हा बेस्ट टाइम इंटरव्ह्यूसाठी किंवा नोकरी लागण्यासाठी असणार आहे। पण शास्त्राने काही महत्त्वाचे नियम देखील या काळामध्ये दिलेले आहेत, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कन्या लग्नासाठी किंवा कन्या राशीवाल्यांसाठी जून 2026 हा महिना कर्म, बुद्धी आणि संयम यांची परीक्षा घेणारा काळ आहे। जो व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवेल त्याचं भविष्य नक्कीच उजळेल। या सर्व परिस्थितीमध्ये जून 2026 मध्ये सर्वात महत्त्वाचे एक गुरुपुष्यामृत येत आहे। ते गुरुपुष्यामृताची तारीख आणि वेळ कोणता असेल तो म्हणजे बघा 18 जून 2026 रोजी सकाळी 6:04 गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे, तर 11:34 गुरुपुष्यामृत योग असणार आहे। या काळामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठल्या तरी महत्त्वाचे अनुष्ठान सुरू करणे, तीर्थक्षेत्रावरती जाणे, काही खरेदी करायची असेल ते देखील या काळामध्ये तुम्ही करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ते ग्रह विज्ञान आणि अध्यात्माचे एकत्रीकरण साधले जाते। आजच्यासाठी एवढेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी। जय श्रीराम।